नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, यूपीएस किंवा एनपीएस या योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना काही नवीन पेन्शन सुविधा मिळणार आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे यूपीएस किंवा एनपीएस योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन सुविधा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, राज्य शासनाने दिनांक 13 मार्च 2025 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवे शासकीय परिपत्रक जारी केले आहे। या परिपत्रकात केंद्र सरकारच्या यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा राज्य सरकारच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एनपीएस राबवण्यासंदर्भात दिशानिर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभ प्रणालीमध्ये मोठे बदल घडून येणार आहेत। मित्रांनो, पहिला आहे एक संध पेन्शन योजनेची अंमलबजावणी। मित्रांनो, राज्य सरकारने केंद्राच्या यूपीएस योजनेच्या यूपीएस आणि एनपीएस स्कीम फॉर स्टेट एम्प्लॉईज तत्वावर आधारित नवे धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना एक संध व सुसंगत लाभ मिळण्यास मदत होईल। दुसरा आहे सुधारित एनपीएस प्रणालीचा अवलंब। मित्रांनो, या सुधारित योजनेत कर्मचारी आणि सरकार दोघांचेही आर्थिक योगदान आवश्यक राहील। त्यानुसार कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन निवृत्ती सुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे। तिसरा आहे फायदे व उद्दिष्टे। मित्रांनो, निवृत्तीनंतर आर्थिक स्तरीय सरकार व कर्मचाऱ्यांचे संयुक्त योगदान, पारदर्शक आणि संगणकीकृत व्यवस्थापन प्रणाली हे फायदे आणि उद्दिष्ट राहणार आहेत। चौथा आहे अर्ज व नोंदणीसाठी प्रक्रिया। मित्रांनो, परिपत्रकानुसार नवीन योजनेत सामील होण्यासाठी एक निश्चित नोंदणी प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे। यासाठी कर्मचारी वर्गाने आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन किंवा यूपीएस अँड एनपीएस स्कीम फॉर स्टेट एम्प्लॉईज विभागीय कार्यालयात अर्ज करावा। कर्मचाऱ्यांसाठी सूचना काय आहेत त्याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, नवीन परिपत्रकाचे सविस्तर वाचन करून समजून घ्यावे। आपल्या विभाग प्रमुखाशी संपर्क साधून अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी। निवृत्ती लाभात बदल कसे होतील हे नीट समजून घ्यावे। मित्रांनो, या बातमीचा निष्कर्ष काय याबद्दल आपण बघूया। राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी सकारात्मक व दूरदर्शी पाऊल आहे। यूपीएस किंवा सुधारित एनपीएस योजना लागू करून निवृत्ती लाभ अधिक मजबूत व पारदर्शक पद्धतीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।